नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाय दुखण्याचे नेमके कोणते कारण आहेत आणि पाय दुखण्यावरती कोणते घरगुती प्रभावी उपाय केले जातात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पाय दुखणं ही समस्या अतिशय सामान्य बनली आहे. मित्रांनो, पाय दुखणं हे कधी कधी कामाच्या थकव्यामुळं किंवा अतिश्रम केल्यामुळं होऊ शकतं, तर कधी कधी मात्र एखाद्या गंभीर आजाराचं सुद्धा लक्षण असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पाय दुखण्याचं नेमकं कारण काय आहे, नेमकं का दुखतात आणि त्यावरती कोणते प्रभावी असे घरगुती उपाय आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटच्या भागामध्ये मी काही विशिष्ट अशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे. आता आपण थोडक्यात पाय दुखण्याचे प्रमुख कारणं आपण जाणून घेऊ. पाय दुखण्याच्या प्रमुख कारणांपैकी सर्वात महत्त्वाचं कारण आहे मांसपेशीवरती ताण येणं. थोडक्यामध्ये जेव्हा व्यायाम करतो किंवा जेव्हा वजन उचललं जातं अशा वेळेला मांसपेशीवरती ताण येतो, परिणामी पाय दुखण्याची समस्या निर्माण होते. जेव्हा शरीरामध्ये पाणी कमी होत असतं अशा वेळेला देखील आपल्या स्नायूंना पेंडके येतात आणि बऱ्याच वेळेला मुंग्या आल्यासारखं होतं आणि पाय दुखायला सुरुवात होते. जेव्हा काही विशिष्ट पोषक तत्व शरीरामध्ये कमी झालेत, त्यांची कमतरता भासली, अशा वेळेला शरीरामध्ये पाय दुखतात. थोडक्यात कॅल्शियम असेल, व्हिटॅमिन डी असेल किंवा व्हिटॅमिन B12ची कमतरतेमुळे सुद्धा बऱ्याच वेळेला पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. जेव्हा युरिक ॲसिड सांध्यामध्ये वाढतं अशा वेळेला देखील पायांमध्ये वेदना होतात. हे देखील कारण आहे पाय दुखण्याचं. काही लोक उंच टाचेच्या चपला वापरतात, हे देखील एक कारण आहे. किंवा दिवसभर घट्ट बूट पायातच ठेवतात, यामुळे देखील सुद्धा पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. बऱ्याच वेळेला स्नायूंच्या दुखापतीमुळं किंवा स्नायूंवरती आलेल्या ताणामुळं सुद्धा पाय दुखतात. अशा समस्या निर्माण होतात तेव्हा मित्रांनो, आपल्याला या पाय दुखण्यावरती काही घरगुती उपाय जाणून घेऊ. पहिला उपाय सांगतो. एका टपमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाका. 15 ते 20 मिनिटं त्यामध्ये पाय बुडून बसा. मिठातील मॅग्नेशियममुळं स्नायू रिलॅक्स होतात, परिणामी पाय दुखणं कमी होतं. मित्रांनो, विविध तेलांचे मालिश केल्याने देखील पाय दुखण्याची समस्या कमी होऊ शकते. पाय दुखण्यावर मालिशसाठी मोहरीचं तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या गरम करून तळून घ्या. जे तळलेलं तेल असतं या तेलानं तळव्याची आणि पोटऱ्यांची मालिश करा. यामुळं पायाचं रक्ताभिसरण सुधारतं, परिणामी पाय दुखण्याची जी समस्या आहे ती कमी होते. जेव्हा पाय दुखत असतात अशा वेळेला पायांना शक्य तेवढी विश्रांती द्या. दुखणाऱ्या भागावर 15 ते 20 मिनिटं बर्फ लावा, मात्र हा बर्फ त्वचेला लागू देऊ नका. सूज कमी करण्यासाठी हलक्या हातानं पट्टी बांधा, पण ही पट्टी घट्ट बांधू नका. पाय वरच्या दिशेनं करून थोडा वेळ थांबा. मित्रांनो, काही वेळ पायांना गरम पाण्याचा शेक द्या आणि काही वेळेला बर्फ लावा. हीच क्रिया जी आहे ना, आलटून पालटून 2 ते 3 वेळेला करा. यामुळं पाय दुखण्याची समस्या जी असते ती कमी होतं. याला हॉट अँड कोल्ड थेरपी असं म्हटलं जातं. तुमची पाय दुखण्याची समस्या खूपच जुनाट झाली असेल तर दररोज भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून पाणी प्या व त्याच हळदीच्या पाण्यानं पायाला शेक द्या. यामुळं देखील पाय दुखणं कमी होतं. पाय दुखण्याची समस्या कमी करण्यासाठी हळूवार आपल्या स्नायूंना थोडा ताण द्या. परत पायांना मागे पुढं असं करा. थोडक्यात पायांची हालचाल करा आणि थोडी मसाज करा. यामुळं देखील पाय दुखणं सहजरित्या कमी होऊ शकतं. पायांना त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळल्या पाहिजेत. यामध्ये आरामदायी आणि पायांना आधार देणारे बूट वापरले पाहिजेत. शक्यतो वेदनाशामक औषधं जे असतात पायाच्या दुखण्यासाठी घेणं टाळलं पाहिजे, कारण त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणावरती होत असतात. मित्रांनो, तुम्हाला जर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहायची सवय असेल किंवा राहावं लागत असेल आणि यामुळे जर तुमचे पाय दुखत असेल तर थोडा वेळ पाय लांब करून तुम्ही बसू शकता.
थोडी पंजांची हालचाल करू शकता. यामुळं पायाचा त्रास कमी होऊ शकतो. जर तुम्हाला कामाच्या दरम्यान 5 ते 10 मिनिटं ब्रेक घेता आला तर ते बघा. अशा वेळेला पायांना गोल फिरवा, पायांना भिंतीनं टेकून टाचेवर उभा राहा, टाच खालीवर करा. हा व्यायाम स्नायूमधील आलेला कडकपणा कमी करतात. परिणामी तुमचं पाय दुखण्याची जी समस्या आहे तर ती सहजरित्या कमी होते. मित्रांनो, केवळ बाह्य उपाय करून पायाची समस्या कमी होत नाही. यासोबत आपल्याला आपल्या आहाराकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल केले पाहिजेत. आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ, केळी यांचा वापर केला पाहिजे. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं आणि त्यामुळं पाय दुखण्याची समस्या कमी होऊ शकते. आपल्या दैनंदिनीमध्ये भाज्यांचा समावेश करा. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय लावा. सकाळी थोडा वेळ फिरण्याची सवय लावा. यामुळं सुद्धा पाय दुखण्याची समस्या जी आहे ती हळूहळू कमी होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्हाला पायाला सूज आली असेल किंवा तुमच्या पायाला काळे निळे पडत असतील, पाय काळे निळे होत असतील किंवा तुमच्या पायाला जास्तच वेदना होत असतील तर अशा वेळेला घरगुती उपाय करण्यापेक्षा सरळ डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, होमिओपॅथी शास्त्रामध्ये पायदुखीसाठी किंवा पाय दुखणं मुळातून बरं करण्यासाठी अनेक औषधं आहेत. मात्र हे जे औषधं असतात ना, रुग्णांना देण्यासाठी रुग्णाची कंप्लीट केस घ्यावी लागते आणि ते केस घेऊनच औषधे द्यावे लागतात. रुग्णाच्या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला जातो. त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची खाण्यापिण्याची पद्धत काय आहे, राहण्याची पद्धत काय आहे, त्याची विचारसरणी कशी आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन ज्या वेळेला औषध दिलं जातं त्यावेळेला रुग्ण हा मुळातून बरा होत असतो. मित्रांनो, होमिओपॅथी शास्त्रातील पहिलं औषध आपण जाणून घेऊ, रस्टॉक्स या नावाचं. मित्रांनो, हे औषध 30 पोटेन्शीमध्ये घ्यायचे असतं. मित्रांनो, या औषधाचे 2 थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ अर्धा ग्लास पाण्यामध्ये किंवा जिभेवर घेऊ शकता. मात्र तज्ज्ञांच्या साह्यानं मनानं औषधं घेऊ नका. पुढचं औषध आहे ब्रायोनिया. जे हालचाल केल्यानं पाय दुखणं वाढतं अशा वेळेला ब्रायोनिया 30 उत्तमरित्या काम करतं. हे औषध देखील दिवसातून 3 ते 4 वेळेला 2-2 थेंब जिभेवर टाकून घ्यायचं असतं किंवा अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून घ्यायचं असतं. मित्रांनो, याशिवाय कॅल्केरिया कार्ब, लायकोपोडियम, सल्फर, नक्स ओमेगा यासारखे विविध औषधं पाय दुखण्यासाठी वापरल्या जातात. मात्र रुग्णाची पूर्ण तपासणीनंतरच ही औषधं ठरवता येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे होते पाय दुखण्यावरचे काही सोपे उपाय. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर या माहितीला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. आरोग्याची काळजी घ्या. विविध आरोग्यविषयक टिप्स बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.